प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तसेच पूर्व आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील 6 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलनावर आहेत। सलग 6 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असल्यानं त्यांची प्रकृती देखील अतिशय खालावलेली असल्याची माहिती समोर आली आहे। परंतु अद्यापही शासनाकडून त्यांच्या या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही आणि याच कारणावरून बच्चू कडू यांचे समर्थक चांगलेच नाराज असल्याचं चित्र राज्यभरातून पुढे येत आहे। याच पार्श्वभूमीवर अंजनगाव सुरजी येथे प्रहारचे उपजिल्हा प्रमुख शंभू मालठाणे यांनी अचानक तलावाच्या पाण्यात उतरून आंदोलन सुरू केलं। शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी बच्चूभाऊ कडू यांनी उपोषण केलेलं आहे, अन्नत्याग उपोषण केलेलं आहे। त्या अनुषंगाने आजचा हा 5वा दिवस आहे, परंतु 4-5 दिवस होऊनही शासनाने कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही। त्यानिमित्ताने बच्चूभाऊ यांच्या समर्थनासाठी अंजनगाव तालुक्याच्या वतीने शेतकरी यांनी याच्यात जलोसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। पक्षप्रमुख बच्चू कडूनं यांच्या समर्थनार्थ तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। शासनाने तत्काळ बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील मालठाणे यांच्याकडून यावेळी देण्यात आला। जनमत लाईव्ह न्यूज करता सचिन पाटील अब्रुक यांची रिपोर्ट अंजनगाव सुरजीवर।